नमस्कार. आज आपण शाश्वत फार्मिंगच्या एका अगदी साध्या पण जबरदस्त शक्तिशाली कल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. एक अशी कल्पना जी आपल्या पारंपरिक शेतीला एक नवीन दिशा दाखवते. चला तर मग पाहूया, ही आहे 10 ड्रम थिअरी. तर आधी हे समजून घेऊया की ही थिअरी नेमकी कोणत्या समस्येवरचं उत्तर आहे. आजची आधुनिक शेती कळत नकळत एका रासायनिक अवलंबत्वाच्या दुष्टचक्रात अडकली आहे. आणि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतोय. खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांच्या भरमसाठ वापरामुळे आपली जमीन, आपलं पाणी आणि हवा सगळंच प्रदूषित होतंय. मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे की नाही? खरं तर या रासायनिक अवलंबनामुळे शेतकऱ्यांसाठी एक खूप महागडं चक्र तयार होतंय. आणि सगळ्यात वाईट म्हणजे जमिनीच्या आरोग्याचं दीर्घकाळ नुकसान होतंय. म्हणजे बघा, शेतीचा जो मूळ आधार आहे, आपली माती, तीच धोक्यात आली आहे. पण मग ह्यावर उपाय काय? तर एक खूपच जबरदस्त आणि व्यावहारिक उपाय आहे, आणि तोच म्हणजे 10 ड्रम थिअरी. आत्मनिर्भर आणि विषमुक्त शेतीकडे नेणारा हा एक ठोस मार्ग आहे. या थिअरी मागची मूळ कल्पना आहे ना, ती एकदम सोपी आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांनी शेतावरच उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून आपल्या लागणाऱ्या गोष्टींवर म्हणजे निविष्ठांवर पुन्हा नियंत्रण मिळवणं. आणि ही प्रणाली वाटते तितकी अवघड अजिबात नाहीये. उलट ती फक्त आणि फक्त 10 ड्रमवर अवलंबून आहे. हो, अगदी बरोबर, फक्त 10. ही थिअरी 2 स्पष्ट आणि सोप्या भागांमध्ये विभागलेली आहे. पहिले 5 ड्रम आहेत जमिनीच्या आरोग्यासाठी, तिला पोषण देण्यासाठी, आणि दुसरे 5 ड्रम आहेत पिकांच्या संरक्षणासाठी. एकदम सरळ आणि सहज लक्षात ठेवण्यासारखं. आणि प्रत्यक्षात ही प्रणाली दिसते कशी? तर ही अशी दिसते. हे काही रॉकेट सायन्स नाहीये. हे इतकं सोपं आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे की कोणताही शेतकरी ते सहज वापरू शकतो. चला तर मग आता या प्रणालीच्या पहिल्या भागात जरा डोकावून पाहूया. म्हणजे हे जे द्रावण आहेत ते जमिनीमध्ये पुन्हा जीव कसा ओततात ते बघू. जमिनीच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे जीवाणू स्लरी. आता ही काय आहे? तर ही फायदेशीर सूक्ष्मजीवांची एक स्लरी आहे, एक जिवंत खत जे मातीला पुन्हा सजीव करतं. आणि हे बनवणं तर अगदीच सोपं आहे. फक्त 3 साध्या पायऱ्या आहेत. शेतातील टाकाऊ पदार्थांपासूनच एका शक्तिशाली खताची निर्मिती होते. म्हणजे बघा, शेण, गूळ आणि काही जीवाणू कल्चर वापरून ही स्लरी तयार होते. आणि याचे जे परिणाम आहेत ना, ते खरंच थक्क करणारे आहेत. हे जिवंत खत जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवतं, मातीला भुसभुशीत बनवतं, पांढऱ्या मुळांची वाढ सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. आता या पोषक द्रावणांची गरजच का आहे हे समजून घेऊया. बघा, जसं आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते, तसंच काहीसं पिकांचं आहे. त्यांना चांगल्या वाढीसाठी तब्बल 17 आवश्यक पोषक तत्व लागतात. आणि पिकाची हीच पौष्टिक गरज पूर्ण करण्यासाठीचं उत्तर म्हणजे DAF1 द्रावण. आपण असं म्हणू शकतो की हे द्रावण म्हणजे पिकासाठी एक कंप्लीट मील आहे, एक संपूर्ण जेवण जे त्याला लागणारे सर्व आवश्यक घटक पुरवतं. बरं, हे झालं जमिनीला पोषण देण्याबद्दल. पण पिकांचं संरक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, बरोबर? चला आता प्रणालीच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. पिकांसाठी एक नैसर्गिक ढाल कशी तयार करायची ते पाहूया. कीड नियंत्रणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे दशपर्णी अर्क. नावावरूनच कल्पना येते. दशपर्णी म्हणजे 10 वेगवेगळ्या प्रकारच्या पानांपासून बनवलेला अर्क. याचे फायदेही खूप आहेत. हे आपल्या आसपास सहज मिळणाऱ्या वनस्पती जसं की कडुलिंब, पपई, पेरू यांच्या पानांपासून बनतं आणि मावा, तुडतुडे यांसारख्या किडींवर खूप प्रभावीपणे नियंत्रण मिळवतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे एकदा तयार केलेला अर्क आपण वर्षभर वापरू शकतो. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हे फक्त एक शेतीचं तंत्रज्ञान नाहीये, तर हा भविष्यासाठी एक संपूर्ण दृष्टिकोन आहे. याचं मूळ तत्वज्ञान आहे शेतकऱ्यांना स्वतंत्र करणं, स्वावलंबी बनवणं आणि एक निरोगी कृषी परिसंस्था तयार करणं. हे खरं तर परावलंबनातून स्वावलंबनाकडे टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचं हे वाक्य किती अर्थपूर्ण आहे बघा. हे तंत्रज्ञान भारतातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले तर निरोगी, सशक्त भारताचे स्वप्न लवकरच साकार होईल. या शेती पद्धतीला थेट एका मोठ्या राष्ट्रीय ध्येयाशी जोडलं आहे. चला, याच विचाराने आजचा आढावा संपवूया. शेतीचं भविष्य बाहेर कुठे शोधायची गरज आहे का, की ते आपल्याच शेतात, आपल्याच जवळ उपलब्ध आहे? हा प्रश्न आपल्याला यावर विचार करायला नक्कीच भाग पाडतो.